गाईज तुम्ही एक्सपिरियन्स मिस करू नका. काही सगळ्यात बेस्ट आहे. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आता 7 वाजलेत आणि आपल्याला जायचं मूवीला. आता एक मूवीचं एक ट्विस्ट पण आहे. ते आता असं झालं माझ्यासोबत की मी इतकं डिसअपॉइंटिंग आहे, कारण मला बघायचा होता अवतार ॲश अँड फायर मूवी डॉल्बी सिनेमामध्ये, जे की न्यूली जस्ट ओपन झालेलं आहे खरडीला सिटी प्राईडला, किंवा एक आयमॅक्स तर, कारण मला एक्सपिरियन्स करायचा होता. आयमॅक्स तर मी बघितला आहे, पण मला डॉल्बी सिनेमा एक्सपिरियन्स करायचा होता. पण हिंदी डब नव्हता मित्रांनो, इंग्लिशमध्ये होता. आणि मी म्हणलं बाबा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण इंग्लिशमध्ये बघायला जाऊ. पण जाऊ म्हणजे जाऊ, मला एक्सपिरियन्स करणं गरजेचं आहे आणि मला रिव्ह्यू पण द्यायचा होता. पण सडनली अशी गोष्ट झाली, 8चा शो होता आणि काय की डायरेक्ट बुक माय शोवरून सर्चच होत नव्हतं. मग मी नंतर PVR बघितलं, पुन्हा नंतर अजून भरपूर बघितले, पण कुठंच अवेलेबल नव्हतं. मग मी जरा थोडंसं थिएटरला कॉल्स पण केले, कॉन्टॅक्ट पण करायची कोशिश केली मॉल्सला, पण या सकाळच्या टाईमला कोणच फोन पिकअप करायला कोण नव्हतंच. म्हणलं आता जाऊ द्या, म्हणलं आता दुसरा काय पर्याय नाही. आणि आता पिक्चरला तर आपण उद्या पण जाऊ शकलो असतो, पण विषय असा आहे मित्रांनो की मला जायचं घरी, पॅक करून हा संध्याकाळी निघायचं आहे. ओके, सो आता न वेळ वाया घालवता आपण लवकरात लवकर निघूयात आणि याचा व्लॉग सुरू करूयात. ओके, सो लेट्स डू, चालू करूया आजचा व्लॉग. आणि मंडळी, डॉल्बी सिनेमाकडे चालत असताना माझ्या मनात खूप विचार चालू होते. सगळ्यात आधी माझा विचार असा होता की हिंदी डब पण नाही आहे तिथे, आयमॅक्स पण नाही आहे, मग नॉर्मल 3D थिएटरमध्येच बघूया का, कारण आपल्याकडे भाषा हा मुद्दा कधी ना कधी तरी येतोच. त्याच्यामुळे आधी ठरवलं बाबा जाऊ द्यात, आपला जो सातारा रोड आहे तिथं सिटी प्राईड आहे, तर 3D पिक्चर बघूनच घ्या. आणि थांबलो. स्वतःला एकच प्रश्न विचारला की यार मी नेमकं मूवी बघायला कशासाठी चाललोय? माझी प्रायोरिटी लँग्वेज आहे का एक्सपिरियन्स आहे? कारण मी आज इथे भाषासाठी तर आलो नाही, फायनली आलो एक्सपिरियन्स करण्यासाठी. आणि अवतार सारख्या मूवीमध्ये डायलॉग्सपेक्षा व्हिज्युअल जास्त बोलतात. साऊंड, स्क्रीन आणि ॲम्बियन्स हे सगळं महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तरी आपण लँग्वेजसाठी का पळतोय? आता फायनली डिसाईड केलेलंच आहे, तर डॉल्बी सिनेमामध्येच एक्सपिरियन्स करू. आता मूवी पाहायचं क्लिअर झालं होतं, पण मग लगेच एक वेगळीच प्रॉब्लेम जाणवली. भूक पण लागली होती. जरा कुठं तर गाडी थांबून आपण ब्रेकफास्ट करून घेऊ आणि मग निघूयात. हा पोट भरून छान आहे का? छान आहे, आवडलं. चला हवा पेमेंट केली आहे व्यवस्थित. तर मंडळी, फायनली मी आलोय आता आपल्या पुणेमधल्या खरेडी सिटी प्राईड मॉलमध्ये. सो आपण मदत आता एंटर होऊ. आणि मंडळी, जसा मी मॉलमध्ये पाऊल ठेवतो, खरंच सांगतो मित्रांनो, 1 सेकंदासाठी असं वाटतं की आपण पुण्यात नाही तर थेट पॅन्डोराच्या जगात आलो आहोत. मॉलच्या आत उडणाऱ्या पक्ष्यांसारखी डेकोरेशन वरून हँगिंग एलिमेंट्स आणि प्रत्येक कोपऱ्यात अवतारचा टच होता. आजूबाजूला दिसणाऱ्या निळ्या रंगाची लाइटनिंग, अवतार थीमवर आधारित सुंदर लाइटनिंग सेटअप आणि संपूर्ण अँबियन्स इतकं शांत, मॅजिकल आणि ड्रीमी वाटतं की डोळे भरून येतात. हे सगळं इतकं रिअलिस्टिकली डिझाईन केलं. मी हळूहळू पुढे चालत असताना प्रत्येक स्टेपला काहीतरी नवीन दिसत होतं. कुठे लाईट रिफ्लेक्शन्स, कुठे ब्ल्यू शेड, तर कुठे अवतार वर्ल्डची फॅन्टसी वाईब. चित्रपट पाहायला इतके लोक आले होते, तेवढ्यामध्ये एक लहान चिमुकली म्हणली, दादा माझा जरा फोटो काढशील का? म्हणलं चालेल. जरा फोटो काढले. म्हणलं आता याच्यानंतर बॅक टू आपलं सिनेमा थिएटर. आता आपण येतोय माझ्या आजच्या सगळ्यात जास्त वाट पाहिलेल्या क्षणासाठी, सिनेमा थिएटर एंट्री. मित्रांनो, थिएटरमध्ये प्रवेश करतानाच एकदम प्रीमियम फील येतो. ॲम्बियन्स इतकं सुंदर आणि ॲम्बियन्समुळे मूवी पाहायची एक्साइटमेंट अजून वाढते, कारण थिएटरमध्ये जाण्याआधीच तुमचा मूड एकदम सेट होऊन जातो. जर तुम्ही इथं येत आहात खराडीच्या सिटी प्राईडला, तर जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की नेमकं कोणतं थिएटर बेस्ट आहे, तर सिम्पल आहे. स्टँडर्ड थिएटर्स पण आहेत. लेझर थिएटर आहे, डॉल्बी ॲटमॉस आणि डॉल्बी सिनेमाचं पण थिएटर आहे. तुम्हाला आधी मी सेकंड नंबरचं थिएटर दाखवतो, जे एकदम स्टँडर्ड थिएटर आहे. आपण आता जाऊयात मग, चला.
थिएटरमध्ये प्रवेश करताना लगेच जाणवतं की इथे ॲम्बियन्स खूप क्वाईट आहे, क्लीन आहे, वेल मेंटेन आहे. लाईट जरा सॉफ्ट आहेत, मस्त आहे. सिटिंग अरेंजमेंट खूप छान दिलेली आहे. फ्रंटपासून ते बॅकपर्यंत एकदम व्हिजिबिलिटी चांगली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसायला काही प्रॉब्लेम नाही राहणार. आणि बॅक साईडला रिक्लायनर सीट्स आहेत. जे लोक एक्स्ट्रा कम्फर्ट प्रेफर करतात त्या लोकांसाठी खूप छान ऑप्शन राहील. बाकी थिएटर एकदम मस्त आहे. आता आपण 7 नंबरच्या स्क्रीनला चाललोय, जे आहे डॉल्बी ॲटमॉस 4K लेझर आहे. इथं तुम्ही बघू शकता बघा. आणि फायनली गाईज मी आलो इथे डॉल्बी सिनेमापाशी. तिथे मी सगळ्यात आधी पिकअप केलं ते म्हणजे 3D चे ग्लासेस. आता हे काही नॉर्मल 3D चे ग्लासेस नाहीयेत, हे डॉल्बी सिनेमाचे 3D ग्लासेस आहेत. एक सेकंदासाठी माझ्या डोक्यात विचार आला, हे ग्लासेस इतके भारी आहेत, बाईक रायडिंग साठी तर वापरले तर मग काय प्रॉब्लेम नाही. पण लगेच नंतर दुसरा पण विचार आला, नको बाबा हे डॉल्बी सिनेमाचे आहेत, फ्लेक्स करायला ठीक आहे पण घरी नेण्यासाठी नाही. सो म्हणलं जरा मस्त 2-3 पोज देऊयात आणि बघूयात कशी आहेत ते. आणि आवडलेच होते आपल्याला, पण जाऊ द्या म्हणलं. आणि बस चला आता मंडळी, बॅक टू अप डॉल्बी सिनेमा थिएटर एक्सपिरियन्स. सो आता आपला एक्सपिरियन्स खूप भारी असणार आहे. फायनली मी बघून आलोय आता अवतार फायर अँड ॲश. भाई लिटरली इतका भयानक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि फायनली म्हणजे माझा एक्सपिरियन्स हा होता की माझं फर्स्ट टाइम होतं डॉल्बी सिनेमा मूवी बघणं. इथं सिटी प्राईड खराडीला आलो मी. आणि बाई सिनेमाच्या बाबतीमध्ये आता काय सांगायचं, मला खरं एक्सपिरियन्स मिस करायचा नव्हता हा. आणि एक गोष्ट आहे मित्रांनो, जी स्टँडर्ड्स थिएटर्स आहेत आणि हा डॉल्बी सिनेमा आहे. मी आतापर्यंत 4DX बघितलाय, IMAX बघितलाय, आईस थिएटर बघितलंय इथं पुण्यामध्ये जेवढे. पण बाई खरं सांगतो मी तुम्हाला, डॉल्बी सिनेमा इतका भयानक एक्सपिरियन्स देईल तुम्हाला. फुल 360 डिग्री साऊंड तुमच्या आजूबाजूला राहील. पुन्हा थिएटर एकदम मोठं आहे, ॲम्बियन्स एकदम छान आहे. आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती. म्हणजे जेव्हा तुम्ही 3D गॉगल्समध्ये आणि खास तर तुम्ही अशा अवतारसारख्या जेव्हा मूवीला येता मंडळी, तुम्हाला इतके असे डिटेल्स, तो कॉन्ट्रास्ट आणि ती कलर्स, ते म्हणजे आता काय सांगायचंय, इतकं भयानक म्हणजे इतकं भयानक यार. मी असा कधी एक्सपिरियन्स केला नाहीये, कधीच थिएटर तसा एक्सपिरियन्स केला नाही. याच्यामध्ये काही कॉमेडी नाहीये ना इमोशन नाहीये, काहीच नाही या मूवीमध्ये. फक्त एक गोष्ट, फक्त एक्सपिरियन्स. तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे ना की थिएटर काय असते, तर तुम्ही नक्की अवतार सारख्या मूवीला या. बघा मी आता बघा अजून पण अवतारचं हे दिसाले, अवतारचा खाली सेटअप लावलाय. मी अवतार 2 मला वाटते मी सिटी प्राईडला बघितला होता सातारा रोडला, आणि IMAX मध्ये बघितला होता. आणि IMAX माझं फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्या टाइमला, आणि ते पण माझ्यासाठी खूप वरती टाईप. आणि मंडळी जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, पुण्यामध्ये नाही मला वाटते काही सिटीजमध्ये आहे आता, तसं झालंच तसं. कारण मला हिंदी डबमध्ये बघायचा होता डॉल्बी सिनेमा, पण असं झालंय की मी कालपासून चेक करतोय, मला इंग्लिशमध्येच अवेलेबल दाखवत होतं आणि अजून पण इंग्लिशमध्येच आहे. तुम्ही जर म्हणत असाल ना की इंग्लिश थोडंसं समजत नाही किंवा नाही, हिंदी डबमध्येच बघू, गाईज तुम्ही एक्सपिरियन्स मिस करू नका. तुम्हाला 100% समजून जाईल. मूवीमध्ये जे डायलॉग्स आहेत एवढे असे काही फ्लुएंट नाही आहेत, म्हणजे असं न समजण्यासारखे नाही आहेत. एकदम बेसिक तुम्हाला असं सहज कळू जाईल की काय म्हणतायत ते. आणि मेन गोष्ट एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर हा मूवी जर बिना एक्सपिरियन्स करून तुम्हाला फक्त समजायचं की ते काय म्हणतायत, तर मग तुम्ही खरं मिस करतायत. मी तुम्हाला एक खरं टेक्निक सांगू का, जर तुम्हाला जर वाटलं जरी की नाही पिक्चर समजणार नाही, तर इकडे बघा, पिक्चर 1-2 महिन्यानंतर तसं पण येतच मोबाईलवर, कोणाच्या पण लॅपटॉपवर येतं, काय प्रॉब्लेम नाही. पण एक्सपिरियन्स मिस करू नका यार खरं. तुम्ही 4DX ला जावा जर तुम्हाला फिजिकल व्हिज्युअलायझेशन एक्सपिरियन्स करायचं असेल, तुम्ही डॉल्बी सिनेमाला जावा, तुम्ही आईस थिएटरला जावा. जर तुमच्या इथं अवेलेबल आहेत असे थिएटर्स, तर खरंच अवतार मूवी असा एक्सपिरियन्स करा. ओके. आणि ज्या ठिकाणी स्टँडर्ड्स आहेत तर मग थिएटरमध्येच एक्सपिरियन्स करा. ओके. हे थिएटरमध्ये बघण्यासारखी गोष्ट आहे, हे असं लॅपटॉप आणि टीव्हीवर असं बघण्यासारखी गोष्ट नाहीये. PM. ओके. तर मंडळी चला आता फायनली मी आलो रूमवरती, पण आता आपल्या निघायचं ट्रॅव्हल्स पॉईंटला, कारण मला यायला खूप उशीर झाला. ट्रॅफिक इतकं जास्त होतं, मी अडकलो. 1-2 तास गेले माझे आता. आणि आता ट्रॅव्हलचा टाईम झाला आहे. सो आपण लवकरात लवकर निघूयात आता. आता ब्लॉग काय काढणं होणार नाही, कॅब बुक केली आपण, लवकरात लवकर निघू. आणि एक आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा मूवी बघितला आहे तर मंडळी तुम्ही पण तुमचा एक्सपिरियन्स सांगा, तुम्हाला हा मूवी कसा वाटला. आणि तुम्ही हा मूवी
कोणत्या थिएटरला जाऊन एक्सपिरियन्स केला आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता थिएटरच्या बाबतीमध्ये आणि मूवीचा पण एक्सपिरियन्स सांगा. ओके, पण आता आपण ब्लॉग एंड करूयात. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आपण डायरेक्ट गावाकडे भेटूयात, आता इथं नाही.